हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात? आय होप मस्त आणि मजेत असणार. मी पण छान आहे. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आजचा आहे डे 2 नवरात्रीचा. चला तर आरती करूया. तर तुम्ही आमच्या लाडू राणीला बघू शकता कशी घंटी वाजवत आहे आणि तिला खूप जास्त इंटरेस्ट आहे देवामध्ये. आणि जसं गाणं लागलं तशीच ती क्लॅपिंग करायला लागते. आणि राम तर तिला फारच आवडतात आणि रामचं गाणं ऐकूनच ती झोपते सुद्धा. आणि छान सकाळी सकाळी उठून सर्वांना उठवून देते. आणि त्याच्यानंतर आम्ही आरती झाल्यानंतर छान केला नाश्ता. इकडे रेवालासुद्धा जेवण भरून देत होतं आणि तब्बूसुद्धा उठलेली होती. आणि तुम्ही आमचं माझं डिस्कशन सुरू होतं आमच्या चेहऱ्यावरती. सो आमचं ओरिजिनल चेहरा तुम्ही बघू शकता की आम्ही कसे दिसतो. आणि किती सारे डार्क सर्कल्स झाले चेहऱ्यावरती, तिळासुद्धा झालेले आहेत. आणि आमची रेवा ही ओरिजिनल आहे. सो तुम्ही रेवाला बघा. आणि रेवाने मला इकडे मारलं, त्याच्यामुळे मी तिच्याकडे ॲक्टिंग करते की मी रडत आहे म्हणून. आणि इकडे बघा ती अक्काच्या अंगावरती जात आहे आणि अक्काला चावण्यासाठी बघा कशी करते आहे. आणि खूपच नॉटी आहे, इतकी बदमाश आहे. म्हणजे 1 वर्षाच्या मानाने खूप जास्त भयंकर नॉटी आणि खूप लाऊडली साऊंड करते ती. तिला जर आपण काही दिलं नाही समजा तर ती खूप अशी लाऊडली आपल्यावरशी चिडते खूप जोरात. आणि खूप सुंदर अशी स्माईलसुद्धा देते. आणि इतकी म्हणजे आत्तापासून ती ॲक्टिंग इतकी सुंदर करते ना, जसं मी जर काही बोलत असेल तर ती त्याच्यावर एक्सप्रेशन देते. एक्सप्रेशन क्वीन आहे ती. आणि कॉफी कॅट तर आहेच नो डाऊट. त्याच्यानंतर छान आम्ही जेवण केलं आणि टेस्टी जेवण होतं. छान दालबाटी. आणि इकडे तब्बूचं थोडं BP लो झालेला होता, त्याच्यामुळं तिच्यासाठी ब्लड टेस्टसाठी मुलगा आलेला होता. आणि इकडे आमचं जेवणसुद्धा सुरू होतं. आणि रेवाशी मी बोलत होते कारण की मी इतक्या दिवस रेवासोबत राहिली आणि रेवाला मी खूप जास्त मिस करणार ही मी रेवासोबत बोलत होती की आप मुझे मिस करोगे की नाही करोगे रेवा. तर ती माझ्याजवळ जास्त राहायची आणि खरंच मी तिला फार मिस करणार मोर्शेला गेल्याच्यानंतर. आणि तिला झोप पण येऊन राहिलेली होती, पण मी म्हटलं की नाही चला आज तिला झोप येऊ काही येऊ, तिच्यासोबतच मला टाईम स्पेंड करायचा आहे. आणि नेमकं असं झालं होतं की कालची पण माझी तिकीट कॅन्सल झालेली आणि आज पुन्हा मॅसेज आलेला अक्षयच्या मोबाईलवरती की आजची पण तिकीट कॅन्सल. म्हणजे काल पण कॅन्सल, आज पण कॅन्सल. सो मेरी भाभी कैसी दिख रही है बताओ ज़रा कमेंट में, क्योंकि मैंने तो आज मेकअप नहीं किया. आज मेरे भाभी ने मेकअप किया. शी इज ऑलवेज लुकिंग गॉर्जियस. आणि अक्का इकडे करत होती छान गजरा शेवंतीचा. सो मला दाखवलं कसं करायचं म्हणून. तुम्ही सुद्धा बघा, मला तर नाही येत करता, पण मी असं अक्काने सांगितलं की असं करायचं आणि गजरा बनवून घ्यायचा. सो तिसाठी गजरा बनवला. त्याच्यानंतर आम्ही सर्वजण आरती करण्यासाठी रेडी झालो कारण की आम्हाला हळदी कुंकुमसाठी सुद्धा जायचं होतं. ॲक्च्युली मला बरं पण नव्हतं त्या दिवशी. सो माझं मूड होणी सुरू होतं. आणि तुम्ही आमच्याची देवपूजा बघू शकता, किती सुंदर देवी दिसते आहे. पूर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामूर्ना पूर्ती. जय देव मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामूर्ना. नंतर अक्काने स्वामींची आरती केली. तुम्हाला तर मी लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं की अक्का स्वामींना खूप जास्त मानते. आणि स्वामीची आरती झाल्यानंतर रेवाला तुम्ही बघा छान घालीन लोटांगण करते आहे. आणि तिला काहीच सांगावं लागत नाही, ती स्वतः सर्व करते. आणि असं नाही की तिला शिकवलं असणार, असं पण नाही. ती म्हणजे आतमधून ज्याला म्हणतो ना गॉड गिफ्ट आहे, या सगळ्या गोष्टी तिला नॅचरलच आहेत. आरती झाल्यानंतर तब्बूला जायचं होतं थोडं मीटिंगला. आणि मी आणि अन्नू आलो मार्केटला. आम्हाला थोडं व्हेजिटेबल्स घ्यायचे होते. तर मार्केटमध्ये आलो. खूप रश होती, खूप जास्त नवरात्री होती त्याच्यामुळं खूप जास्त रश होती. नंतर आम्ही आलो छान मार्केटमध्ये. इथे जे शेतकरी लोक असतात, जे रस्त्यावर दुकान लावतात, त्यांच्याकडे आलो आम्ही.
मार्केटमध्ये तिकडे पण जाणार होतो, पण तिकडे नाही गेलो कारण की इथे छान ताजा भाजीपाला असतो. जो आम्ही छान ताजा भाजीपाला इथून खरेदी केला छान. आणि त्याच्यानंतर आम्ही फायनली कारमध्ये येऊन बसलो आणि घरच्यासाठी निघालो. तर आज छान दिवस गेला. ॲक्च्युली थोडं बरं पण नव्हतं मला, म्हणून आज सिंपल लुक केला. आजचा ग्रीन कलर होता नवरात्रीचा. सो आम्ही फायनली सोसायटीमध्ये पोहोचलो आणि अनुनी कार पार्क केली आणि त्याच्यानंतर आम्ही घरी पोहोचलो. घरी पोहोचल्याच्यानंतर छान केली आज भाजी आणि स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही छान पान बनवलं. मी माझ्या हातचं सर्वांना पान आवडतो, सो आम्ही छान पान बनवलं. पान खाल्ला. इकडे रेवा छान खेळते आहे, खूप वेळपर्यंत खेळते ती आणि आमच्यासोबत पण जागरण करते. आणि जेव्हा आम्ही झोपायला जातो तेव्हा ती पण झोपायला जाते. आणि अक्काने छान पडदा वगैरे लावून दिला. आणि इकडे रेवा पण देवांना गुड नाईट म्हणायसाठी गेलेली आहे. नेक्स्ट इयर खूप मोठी होऊन जाणार ती. तांबडी आहे ती, चांबडी नाही. जुगलबंदी दोघीमध्ये. तो रेवासोबत खेळल्यानंतर सगळ्याजण झोपायला निघून गेले आणि अन्नू ही तब्बूच्या डोक्याला तेल लावून देत होती. त्याच्यानंतर आम्ही गप्पा गोष्टी केल्या कारण की मला उद्याला जायचं होतं. सो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. लॉट्स ऑफ लव्ह एव्हरीवन.